दरम्यान देवनार डम्पिंग ग्राउंड निवेदनावरून आता झुंपल्याचं दिसतंय। खर्चावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आदित्य ठाकरेंना सुनावण्यात आले। डम्पिंग ग्राउंडवर कट कमिशनवाल्याच्या घिरट्या आदित्य ठाकरे टोळधाडीचे म्होरके असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय। या संदर्भात आशिष शेलार यांनी काय ट्विट केलंय पाहूयात। देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करण्यासाठी 2368 कोटींच्या खर्चाची निविदा पालिकेने काढली आणि कचऱ्यावर राजकारण करणारे काही गिधाडं, कावळे आणि बगळे लगेच आरोपांचे पंख पसरवून या देवनारवर घिरट्या घालू लागले। हेच कावळे, गिधाडे आणि बगळे याच कचऱ्यावरचं कट कमिशन खाऊन गेल्या 25 वर्षात गलेलठ्ठ झाले। युवराज आदित्य ठाकरे या टोळधाडीचे म्होरके। आरोप करताना आज त्यांनी केलेली लूटमार सोयीस्करपणे विसरतात। मुंबईकर हो समजून घ्या, ज्यांनी ज्या कामासाठी 4500 कोटींची निविदा दिली आणि मलई खाल्ली आणि पळ काढला तेच आता 2368 कोटी रुपये कशाला खर्च करतायत म्हणून ओरडतायत। मग त्यांनी देऊ केलेले 4500 कोटी मोठे की आजचे 2368 कोटी असा सवाल यावेळी आशिष शेलार यांनी विचारला।